झाली तयारी? काहीतरी बोला. छान छान. नमस्कार, मी दीपा. लगीन गाईचे 2 भाग तुम्ही बघितले असतालच. अजूनही जर बघितलं नसेल ना तर लवकर बघा, म्हणजे तुमका पहिल्यापासून लग्नाची आम्ही केलेली मजा बघूक मिळते. साऊथ इंडियन थीम, गाऊन थीम होती संगीतसाठी आणि लग्नाच्या दिवशी 9वारी थीम. आज आम्ही ना सकाळी 6 वाजताच सगळी उठलो आणि तयारीक सुरुवात केली, कारण 7:30 पर्यंत आमका निघायचा होता. तर आमची तयारी झाली. ऋषीताची आमची तयारी होऊची असा. पण ना मी 9वारी नेसले, पहिल्यांदाच 9वारी नेसलेले. माका स्वतःक तर खूप बरी वाटता, पण तुम्ही पण सांगा. 9वारी नेसले ना का एक वेगळंच फील येतं. पूर्वीची बायका उगाच 9वारी नेसत नव्हते. त्याच्याबरोबर सगळं मराठमोळं साज असलो ना की खूपच सुंदर दिसाक होता आणि तसा आमकाही तसा जरा फील होत होता. ऋषिताची इकडे तयारी होत इलेली आणि ह्यांची पण तयारी झाली. सगळ्यांची आमची तयारी झाली आणि आम्ही निघालो हॉलवरती जाऊ. सांगलीच्या भोसले गार्डनवरती कालचे आणि आजचे सगळे फंक्शन होते आणि त्यांनी ना एवढं सुंदर हॉल होता ना. प्रत्येक विधीसाठी त्यांनी वेगवेगळे जागा ठेवलेले होते आणि ते एवढे सजवलेले होते ना की फोटो काढण्याचं मोह ते कोणाकच आवरत नव्हतं. हॉल आणि बघूनच आम्ही सगळेजण खुश झालो. सगळे विधींचे इकडे लग्नाच्या विधींची सुरुवात झाली आणि इकडे मात्र आम्ही नटण्यात मुरडण्यात आणि कशी दिसतो ह्याच्यावरच चर्चा करत असलेलो. सगळ्यांनीच ना मराठमोळं साज दागिने विगिने घातल्यामुळे सगळ्यांचं रूप एकदमच खुलूनच दिसत होता. तसे आम्ही सगळे छानच दिसत होतो. पण काही व्हिडिओ ना मला घेऊकच मिळाले नाहीत, तर त्याच्यानं काही फोटो पण मी तुमका टाकते. हो, व्हिडिओ काहीतरी बोला. छान छान, सगळं छान दिसत आहेत. काही व्हिडिओ मिळाले नाही म्हणून मी हे फोटो टाकते. प्रथमेशच्या एंट्रीच्या वेळचे करवल्यांबरोबरचे फोटो आहेत. इकडे आम्ही सगळे वेगवेगळे पोज घेऊन, फोटोग्राफर आमका पोज घेऊक सांगत होतो त्याचे फोटो काढले आहेत. इकडे प्रथमेश आणि श्रुतीचे फोटो असत. सकाळी लग्न लागल्या, विधी सगळे झाले आणि त्याच्यानंतर दुपारी पुन्हा परत एक नवऱ्याची एंट्री घेतली. घोड्यावरून नवऱ्याची एंट्री झालेली, कारण 12 वाजता सगळ्या लोकांना रिसेप्शनसाठी बोलवलेला होता आणि तेव्हा एक एंट्री होती आणि श्रुतीची पण तशीच नंतर एंट्री होती आणि प्रथमेशची मात्र घोड्यावरून होती. इकडे आम्ही मस्त नाचन घेतलं. लग्न खूप सुंदर झाला आणि इकडे रिसेप्शनसाठी उभे राहिलं. तर आम्ही आमचे काही घरचे फोटो असत तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तोंड का असं जरा हसा, मिक्स करा.
कुठे आलाय तुम्ही? हा कुठे आलाय? रहमतुल्ला कुठे? सांगलीला आम्ही लग्नाला आलेलो ना, आता संध्याकाळ झाली. लग्न आटपून आम्ही संध्याकाळी एक नॉनव्हेज हॉटेलमध्ये आलो, कारण ते 2-3 दिवस व्हेज ट्रेनमधून रात्री 10ची ट्रेन होती, त्याच्यातून आम्ही पुन्हा परत डोंबिवलीला आलो. इकडे बघा, बघ ना, इकडे ठाण्याला रिसेप्शन ठेवलेलं. तर हे एक महिनाभर आमचं सगळं हे लग्नाचं सोहळं चालूच होते. तर इकडे रिसेप्शनला महाजन बँकवेट खूपच सुंदर हॉल आहे. तर तिथे रिसेप्शन असल्यामुळे आम्ही तिकडे आलो. आणि यावेळीची आमची तर यावेळी घेऊया नंतर. ब्लेझर आणि डिझायनर साडी किंवा ड्रेस. तर आम्ही आपलं घालून आलेलो. इकडे हॉल बघाल ना, तर एवढा सुंदर होता. प्रत्येकजण फोटो काढण्याचा काय मोह आवरतच नव्हता. असं तो हॉल मी तुम्हाला थोडासा झलक त्याची दाखवते. थोडा खाली घे, थोडा खाली घे. उतरल्यापासून ते चालू होतं. माझं कशाला? आता फोटो घे. आमची इकडे पंगत मांडलेली आहे नवरा नवरी बरोबर. सगळे पंक्तीला बसलेले आहेत. नवरा येतोय. काय झालं, जरा घ्या. पाणीपुरी आहे का तुमच्याकडे? आहे दे. हवी. ती बघ तशीच आहे.